हे आज आंदोलन केलं. आज पूर्ण देशभर कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभर संप आणि देशव्यापी आंदोलनाचा कॉल देण्यात आला होता. या आव्हानानुसार श्रीरामपूर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संलग्न एकटूच्या नेतृत्वाखाली या श्रीरामपूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी असतील, नगरपालिका कर्मचारी असतील, त्याचबरोबर शेतमजूर शेतकऱ्यांचा 4 श्रमसंहिता रद्द करा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, कंत्राटी पद्धत रद्द करा, सर्वांना कायम कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकऱ्या द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांच्या पेन्शन असेल, त्याचबरोबर ग्रॅच्युटीचा मुद्दा असेल, वेतन श्रेणीचा मुद्दा असेल, यासह अनेक प्रश्नांवर श्रीरामपूर उपविभागीय महसूल कार्यालयावर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने मोर्चा आयोजित केलेला होता. आणि केंद्र सरकारने जे 4 श्रम कोड बिल आणलेले आहेत की जे सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधामधले आहे, या 4 श्रम कोड बिलामुळे कर्मचाऱ्यांचा किमान वेतनाचा, ग्रॅच्युटीचा, पेन्शनचा, त्याचबरोबर विम्याचे संरक्षण हे काढले जाणार आहे. 29 कामगार कायदे हे गेल्या अनेक वर्षापासून देशात आणि राज्यात होते की ज्या 29 कामगार कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळत होतं. हे सर्व 29 कामगार कायदे रद्द करून नवीन 4 श्रम कायदे आणलेले आहेत की ज्या 4 श्रम कायद्यांमुळे कर्मचारी आणि कामगार हे सर्वजण गुलामीकडे ढकलले जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे हे प्रश्न सोडवण्याऐवजी मोदी सरकार हे देशाला गुलामी ढकलणारं अमेरिका भारत व्यापार करार करत आहे. हे 4 श्रम कोड बिल आणून कामगारांना गुलामीकडे ढकलत आहे. तर या सर्व परिस्थितीच्या विरोधात देशभर निदर्शनं करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरमध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत या आंदोलनामध्ये सहभाग